झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाढवूया. माझं पहिलं बरोबर होतं, नंतर मी कन्फ्युज झालो जरा. मग आता ही चहा पावडर कुठे बनवली जाते तर आपण बघतो हायवेला मोठमोठे हॉटेल कॅन्टीन धाबे असतात, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चहा बनवला जातो. मग हे लोक काय करतात की उकळलेली चहा पावडर आहे ना ती फेकून देत नाहीये, तर तिला उन्हामध्ये वाळवून सुकवून विशिष्ट प्रकारचा रंग लावून परत बाजारामध्ये रस्ते कमाल. अरे देवा. आता हे आपण बघितलं चहा पावडरचं. त्याच्यानंतर आपण बघूया की घरामध्ये आम्ही बऱ्याच वेळेस रंगीत वस्तू बनवतो. आता रंगीत वस्तू कुठल्या कुठल्या तुम्ही बनवता की त्याच्यामध्ये तुम्ही रंग टाकताय? म्हणजे बिर्याणी, बरोबर आहे. आता हा रंग जेव्हा तुम्ही बाजारात आणताय ना, ऍक्च्युली त्या कंपनीने त्या डब्यावर लिहिलेलं असतं फूड कलर, खाद्य कलर, खाण्याचा रंग. पण तो खरोखरच या ग्राहकाच्या खाण्यास रंग योग्य आहे की नाही हे जर तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीनं घरच्या घरी ओळखायचं असेल, परत एकदा काचेचं ग्लास, थोडंसं पाणी आणि जो रंग तुम्ही घरी आणला असेल ना तो थोडासा रंग तुम्ही पाण्यामध्ये टाकायचा आहे. बघा आता इथे दोन प्रकारचे रंग आहेत. हे अशा दोन वस्तू बाजारामध्ये मिळतात. हा म्हणजे माझ्या घरामध्ये कुठली आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता ओळखायचंय. थोडासा रंग टाकायचा आहे तुम्ही, जास्त नाहीये. दिसतंय सगळ्यांना? हा. आता ह्याच्यातला चांगला रंग कुठला आणि भेसळयुक्त कुठला आहे? पिवळा चांगला. पिवळा चांगला का? इकडची चहा पावडर चांगली होती म्हणून? कुठला चांगला आहे? नाही हा जवळ ना क्वार्टरचा आलाय कलर. ओ भाऊजी मला याचं उत्तर, मला असं काय वाटतं माहितीये का त्याचं उत्तर, हा जो आहे ना तो पाण्यात मिक्स झालाय आणि हा झालेला नाहीये. म्हणजे साधारणपणे हा चांगला असेल असं तुमचं मत आहे? हा चांगला असेल आणि हा भेसळ असेल. तर ठीक आहे. आता मग मला सुद्धा माहित नाहीये, मग आपण काय करूया? मी सांगितलं बुवा जास्त खर्च नाही, तर हा आहे लिंबाचा रस, लिंबू. तर बघा इथे लिंबाच्या रसाचे थेंब टाकले की तुम्हाला ताबडतोब कळणार याच्यातला चांगला रंग कुठला आणि भेसळयुक्त रंग कुठला. करेक्ट. कळलं ना तुझं काय होतंय ते? असा कलर होतोय सगळा. नाही तरी त्यांना सांगू दे, अजून मी कन्फ्यूज आहे. हा आहे शुद्ध खाण्याचा रंग. लिंबाचे थेंब टाकले पण याच्यावरती काही फरक झाला नाही, पण ह्याचं काय झालं? रंग बदलला. म्हणजेच हा भेसळयुक्त रंग आहे आणि हा शुद्ध खाण्याचा रंग आहे. बघा ह्या रंगाचा उपयोग का केला जात नाही आणि ह्याचा का केला जातो? कारण शुद्ध खाण्याचा रंग जो आहे हा साधारणपणे महाग आहे आणि हा जो रंग आहे ना कधी कधी अगदी 2 रुपयाच्या पुडीमध्ये सुद्धा वाणी देतोय, म्हणजे स्वस्तामध्ये. बघा आता याचं विशेष काय आहे की हा रंग एकतर स्वस्तामध्ये आहे, दुसरं हा रंग तुम्ही जी वस्तू बनवताय त्याच्यामध्ये जास्त टाकायची गरज नाहीये. तुम्ही जी वस्तू बनवत थोडासा जरी रंग टाकलात तर तुम्ही जी वस्तू बनवते एवढी आकर्षित आणि भडक स्वरूपामध्ये होते की जसं आम्ही हॉटेलमध्ये बघतो बाहेर जिलेबी जास्त पिवळी, लाडू जास्त पिवळे, हो की नाही? मग आता ह्याच्या पुढे तुम्ही काय करा की बाजारातनं कुठलीही रंगीत मिठाई आणली, रंगीत मिठाई कुठली तर पेढे, लाडू, बर्फी, जिलेबी, सेव, गाठिया, कुठली रंगीत मिठाई, तर ती खाण्यापूर्वी काय करा थोडासा तुकडा बाजूला काढा आणि त्याच्यावरती लिंबाच्या रसाचे 1 ते 2 थेंब टाका. जर मिठाईचा रंग बदललात तर ती मिठाई अजिबात खाऊ नका. पण मग मी काय म्हणतो पाटील साहेब, घरातनं निघतानाच आपल्या बरोबर लिंबू घेऊन जायचं, नाहीतरी मिठाईवाला आपल्याला जरा चवीला म्हणून थोडंसं देतो ना, तिथल्या तिथेच लिंबू पिळून त्याला दाखवायचं हे बघ तुझं भेसळ केलेलं आहे. सगळ्यात जास्त आणि 4-5 ग्राहकांच्या समोर दाखवायचं की भेसळ केलेलं आहे. खूपच चांगलं. ह्याला म्हणतात जागृत ग्राहक. क्या बात आहे, वाह. एकंदरीत काय त्याच्या भेसळीवर त्याच्या धंद्यावरती लिंबू फिरवायचा. आता ही बघा ही जिलेबी आपण बघूया, ह्या 2 प्रकारच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा भेसळ आहे किंवा नाही हे जर ओळखायचं असेल तर सेम लिंबाच्या रसाचे 1 ते 2 थेंब. बघा दिसतंय आहे ना, केशर काळं पडलं. हा, तर अशा पद्धतीनं जिलेबीचा रंग बदललात तर समजायचा हाच रंग त्याच्यामध्ये टाकलेला आहे. हे झालं ह्या रंगाच्या बाबतीमध्ये. आता आपण दुसरी वस्तू बघूया ह्या ठिकाणी, ती म्हणजे मिरची पावडर. आता ह्याच मसाले पावडर मध्ये भेसळ आहे किंवा नाही हे जर तुम्हाला घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीनं ओळखायचं असेल, मी सांगितलं जास्त खर्च येत नाहीये, तर
काय घ्यायचंय आता तुम्ही? काचेचे ग्लास. काचेचा ग्लास. ग्लास त्याच्यामध्ये- माझ्याकडे आता एकच राहिले सगळे फुटले मी आणून बरं मी काय म्हणतो आता ह्या क्षणी बरं का प्रेक्षकांना सुद्धा घेऊन दे घरामध्ये एक काचेचा ग्लास आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि घरातली लाल मिरची पावडर त्यांनी आणून ठेवायचे कारण इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. नमस्कार. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. चला तुमच्याकडे काचेचा ग्लास आहे त्याच्यामध्ये पाणी आहे आणि घरचं तिखट म्हणजे लाल मिरची पावडर आहे. चला दाखवा सर. थोडीशी मिरची पावडर तुम्ही ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे. बघा आता ओळखा याच्यातली चांगली कुठली आणि भेसळयुक्त कुठली? ती चांगली आहे. कुठची? ती ही. हो. नाही मला असं वाटतं ही चांगली जुहाद. आहे. हा. इकडची तर आता आपण काय करूया परत त्याच्यावरती लिंबाच्या रसाचे 2-3 1 ते 2 थेंब थेंब टाकूया. अरे देवा. आता दिसतं सगळ्यांना ह्याच्यावर लिंबाचे थेंब टाकले काही फरक झाला पण ह्याचं काय झालं? रंग बदलला. मग आता ह्याच्यामध्ये नेमकी काय भेसळ आहे हे वरती सगळं तरंगताना दिसतंय. दिसतंय हे वरती. हा आहे लाकडाचा भुसा. आता लाकडाच्या भुशाला रंग लावून मिरची पावडर मध्ये टाकलेलं आहे. आणि हे तळाशी दिसतं सगळ्यांना. दिसतंय हे. ही आहे विटेची भुकटी. आता विटेची भुकटी का टाकत असतील? वजन. नाही पण म्हणजे मला हा एक प्रश्न पडला चे मगासपासून आपण बघतोय. चल कळलं बुवा, कळलं का बाबा याच्यात भेसळ आहे. पुढे काय करायचं आम्ही? आहे ना. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला एक नंबर सुद्धा देणार आहे, टोल फ्री नंबर. तर त्या ठिकाणी ती तुम्ही तक्रार करू शकता. अच्छा. सगळ्यांनाच नंबर देऊन टाका. हा अन्न औषध प्रशासनाचा नंबर आहे. आता आपण पुढची वस्तू बघूया. ते म्हणजे एखादी वस्तू गोड बनवायची. तो गोड बनवताना आपण काय टाकतो त्याच्यात? साखर, गुळ. बरोबर आहे. आता ही कुठली साखर आहे? पिठी साखर. काचेचं ग्लास घ्या, थोडस पाणी आणि जी पिठी साखर तुमच्या घरी असेल थोडीशी पिठी साखर तुम्ही पाण्यामध्ये टाकायची. दिसतंय सगळ्यांना? परत त्याच्यावरती लिंबाचे. आता सगळ्यांनी ह्या पाण्यावरती लक्ष द्या. लिंबाचे थेंब टाकले की काय फरक जाणवतो बघा. काय झालं? दुधी झाली. पाण्याला काय केलं? फेस आला. फेस आलाय. बुडबुडे आलेत. बरोबर आहे ना. हे पाण्याला फेस किंवा बुडबुडे का आले असतील? काय असेल याच्यामध्ये? कारण लिंबामध्ये ऍसिड आहे सोडा. आणि ह्याच्यामध्ये कुठला सोडा? खायचा. खायचा नाही तर धुयाचा. हा. मग जर धुण्याचा सोडायुक्त पिठी साखर जर आमच्या खाण्यामध्ये आली तर तुम्हा महिलांनाच जास्त माहिती आहे. जर तुम्ही जास्त वेळ कपडे धुत राहिलात ना तर तुमच्या हाताची अशाच पद्धतीनं सोडायुक्त पिठी साखर जर आमच्या खाण्यामध्ये आली तर आम्हाला आतड्याचे आजार कुठले? अल्सर सारखे, आतड्यांना जखमा होणं, त्याच्यातनं रक्त येणं, अशा पद्धतीचे आजार या ठिकाणी आपल्याला निश्चितच होतात. आता इथून गेल्यानंतर प्रत्येकानं आयोडीन, लिंबू, काचेचा ग्लास, पाणी, बस. आणि वहीचा कागद. म्हणजे एवढ्या वस्तू आणि पिवळं झालं तर ओरिजिनल, काळं झालं तर डुप्लिकेट. मग काळं म्हणजे डुप्लिकेट आहे. अरे पदार्थाबद्दल तर थोडक्यात काय, घरी जाताना गारीला लिंबू न बांधता तो लिंबू घरी घेऊन जायचा आणि तो पिलायचा. सगळे चेक करा. बरोबर. बरं का मगाशी तुम्ही तो अन्न प्रशासन खात्याचा नंबर सांगणार होता, तो काय आहे? तो नंबर 1800-222-365. 1800-222-365 म्हणजे 365 दिवस डोक्यात राहील असा नंबर आहे. अन्नामध्ये भेसळ असेल तरच हा नंबर वापरायचा आहे. नाही तर आम्ही हे कुठून घेऊ ते कुठून घेऊ, कावळा अडकलाय, कुत्रा अडकलाय वगैरे नाही. बरं का आज तुम्ही इथे आलात आणि अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला केलं आणि आमच्या बरोबर आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना केलं. सगळ्यांच्या वतीनं गजानन पाटील साहेब आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. वा वा वा.
तर आता आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या बुधवारी भेसळ न करता शुद्ध मनाने आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा.